पण का आता साथ झालीच नाही पाय आगगाडी जमला आता सदरा वाटरा गुडगुडा ओळखीता आगगाडीया लहान सुकली मोठी डगर आमच्या मड्डी पाना कसा टनारते आता पहिल्या घराची पडली असेल ना सकाळी सकाळी पोटामध्ये म्हणून येऊ दे आता बोलच नाही त्याच्या संग बापा हा मुरली आला जसा काय तुरे खान आला आता आणतो 2-3 झेंडवाच्या फुलाचे हारा टाकतो याच्या गऱ्यात आणि साजरी टोंगऱ्यापासूनच्या पाय धुवून देतो म्हणजे मुरली आलो तरी म्हणून एवढ्या गेलीस तरी भूमिपूजन केल्यासारखं वाटेल ओकलीचा नवरा आहे का नाही तू माझी बायको आहे मी तुझा नवरा म्हणजे बायकोनं प्रेमानं वागावा म्हणतो मी तेच म्हणतो नवऱ्यानं बायकोसोबत प्रेमानं वागावा नवऱ्यानं बी बायकोसोबत प्रेमानं वागावा माहित आहे का नवरा जेव्हा बायको संग प्रेमानं राहते ना तेव्हा बायकोही नवऱ्याची आवडी निवडी जाणते हा नवरा हो का सारा भोवरा आहे मग साऱ्या जिंगाणीचा भोवरा हिंडवते गोल 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 एक रस्सी धरून फिरव ना भोवरा न तर ती मोजत राही किती वाजते ते आता तेच धंदे धरतो इरभरच हिंडवत राहतो काय झालं पण एवढाच धंदा आहे मला घर जिंगाणीची फिकर आहे ना पण हे माझे सारे संगत सोडत नाही संगत सोडत नाही आता कोणती पाहिलं म्हणतो या माणसाने संगत सोडत नाही म्हणते आता पाहिल्या ना आता भेटली ना आता तिच्या संग तरी साजरे पिरमानं राहणं सुखानं संसार थाटा म्हणतो दुसरा लग्न करायचं म्हणतेस का माझी वरात काढायची म्हणते का बेडी मारतो लोक मारल्यासारखा केलो मारलो थोडी मारलो असं असते केलो ना हम सोंग चांगली तर मारलो का करते हिम्मत नाही ना मारू का करते बाम लावून देऊ का डोकं लावून द्या तेवढी नशी मला गरज आले ना आता उगे मुगे घरामध्ये जा बाज हातरले जाऊन पसरा कोणत्या बाजूवर झोपू त्या कोठुलीतल्या ठीक आहे तू काय तडी सातरलीस का काहीच नाही हातरला पोत्रा गित्रे हातरले कोठुलीत तडीस राहते का नाही खावासाठी जा तिकडे घरामध्ये हो जा पिपी झोपू ना जेवू नको काय जेवू नको काय माझे मा आता माझ्या कर्माचे कर्म भवाडे सांगू का म्हणतो सकाळी उठला महाकार्या पाठवले माणूस पहिला तलप लागून राहते 5 वाजले का पहिले तलप येते माणसाले सकाळीच उठते बाई पहाटे 5 वाजता उठला आणि रातचा एवढा मोठा चून होता आणि एवढा साजरा भाताचा गळा होता मा तो एवढाही कालक होता गेला ना साजरा दमसला ना हिंडाला गेला हा दारूच्या भट्याला अंगाले ना आता अजून भर दुपार झाली तर माझ्या पोटामध्ये अन पडावलाय तरी हा माणूस म्हणते का जेवू नको का म्हणून याचा पोटा का मोठा बाई पोटातच राहते काय तुला एवढे माहित नाही पोटातच राहतो 8 चक्की पाहिलीस का 8 चक्की मध्ये दाणे सोडतात ना खालून पीठ नाही निघते काय काय शेट जाणत नाही बायको माझी एवढी नाही करू शकत बायको आहे सर्वच करावं लागेल आता माझ्या संग पटण लावायचं नाही तुम्हाला जेवायचं आहे ना जाऊन हात धुवून या तिकडं हो हात धुवून आलो मोठी म्हणजे त्या भदाळ्याजवळच्या का घरातून कोण्या त्या निंबाच्या झाडाजवळ आपल्या घरच्या सांगू म्हणतो माझे कर्म फुटले काका कोणी फुटले शिवून देतो माझा आता पोयावानी जीव लागते या माणसाच्या पारलेना आधीच्या गावामध्ये बाई का शेणाचा मोठा माग एकट्यांची भस आहे एवढा पोटा हगली तर एवढा पोटा पूर्ण गडगडा बनवून ठेवलो आणि साजरी म्हणलं बाई आता सडा साबण करीन हा माणूस म्हणते का त्याची हात करून आलो म्हणून आणि याचे का डोळे फुटले होते का आपल्याला मी का म्हणतो
बैताळ बेल्ले मला का माहित असं केलीस म्हणून हे गोष्ट सकाळची असतील. पण मी का म्हणतो मी आलो तेव्हा नाही का काही दिसत नव्हतो. शेण शेण असेल ना तो खाली गेला असेल. नवर असल पाणी होता. माझा चेहराही चांगला दिसत होता. मला वाटलं चांगला पाणी असेल. तसाच पाणी घेतलो ना फ्रेश होऊन आलो. पाय बरं माझा हातही वाजला. माझ्या पुढे शांत करते का रे माझी बायको सून. लग्नाची बायको किती केली तरी बायको फेकून देवा शोका बे. कशी असो ना बसू बसो माझीच बायको. आम्ही हे काय आहे व हे गाव म्हणजे आगळ्या लहान मोठी मोठी इमारती. एवढा मोठा बिल्डर आहे ना एवढी मोठी इमारत स्मारतो तरी मी एवढा छप्पटी कंपनी तुम्हाला का समजते त्याच्या बाबतीत म्हणतो. माझ्या बापाने का शिकवलं नाही काय समजते का तुम्हाला म्हणतो याच्या बाबतीत. हा माझा शिक्षणाचा हत्यार आहे हत्यार. मग तुमच्यासारख्या अशा मडीच्या माणसाला सुतासारखा सरळ करण्याचा वटणीवर आणण्याचा हत्यार आहे. सांगतेस हात जर हत्यार आधी माझ्या हाती लागले असता ना तर तुम्ही एवढा फलकलाच नसता. तुमची व्यसन नावाची वस्तू आहे ना ती आमच्या बायाच्या हातात राहिली असते. म्हणजे तुझा हत्यार भलताय धार तरी एक होते हत्याराला. त्याला धार म्हणजे पावरची धार म्हणजे म्हणतेस का बैल का मी गोरा हो तरी गोरा गोऱ्याचा वाढबैल वाढबैल लोक म्हणून मारबत साजरी काही पाडवा. मारी जास्त बापा एवढे खत करू नका एक थापडच लावून बापा. नाही मी कोटी मारू शकतो का जवळ जवळ बसाय ती आधी खावाले साजरे बसाने गेडी मांडून मांडून दिला का तू आता होल्याची का ना गेडी मांडून राहिला मग ते मी पण नको इसरा ते सोबत येतो भावाची. खाण्याच्या पोटी बाई कोणाकडे येते जरा पाणी पाणी घ्या जरा पाणी घ्या. राधे कायची भाजी बनवलीशी चौरीची. इथे गवत साथ खाल्ल्यासारखी लागते. साजरी मा ताजी लवलवी व चौरीची भाजी आणून साजरी तुरपुडी भाजी बनवलं. हा माणूस म्हणते का गवत खाल्ल्या जेवणी लागते. या माणसाला का मटणीचे ठुसे वाढू का बाई. गवतासारखी नाही का लागतं कोणत्या तुझ्याचा पोलीस ते गेलो होतो तिकडं सकाळी सकाळी गेलो होता. आता त्या महिनीच्या बांधीमध्ये दिसली तर आणलं थोडीशी तोडून एवढं. म्हणजे शिवदुर्याची तसं बरोबर. पण मी का म्हणतो आमच्या गावचा बजार होता. तुला एवढ्या समजलं का एकांत पाव मटण आहे म्हणून नाही ते शिकत पाहिलंच नाही. समजलं काय तुला. बापरे ते 200 रुपये किलोची मटण. माझी लायकी नसे बाई 200 रुपये किलोची मर द्याले मटण चारावाची. बाबा ते पैसे कोटी गेले तर येते रोनर वर निंदा काढायला गेलीस ते पैसे कोटी गेले ते सांग ना. पैसे कोटी गेले ते बाई कशी राहते माणसाची जा बरोबर बायकाचा हिसाब किताब विचारते. तुझ्या कामाचे पैसे का झाले तुझ्या गुत्याचे पैसे का झाले तुझ्या रवल्याचे पैसे का झाले तुझ्या निंद्याचे पैसे का झाले आणि या माणसाचे पैसे का दारूच्या भट्टीवर येते उतरासाठी सांगते माझ्या जवळ. जास्त पटर पटर खाऊ नको जास्त सत्ता करू नको तू. माणूस गाव सोडून परगावी जातो देश सोडून परदेशात जातो आणि आज तुम्ही प्रत्येक अन्नाचा अपमान केला. माहिती आहे तुम्हाला अन्नाचा अपमान करणं म्हणजे सर्व देवी देवतांचा अपमान करणं होते. पण एक लक्षात ठेवा आज ज्या अन्नाचा तुम्ही अपमान केले आहात ना एक दिवस असा आहे की या अन्नाचा एक कण सुद्धा तुमच्या नशिबी लाभणार नाही. एवढं शांत म्हणणं शिकव जबर जबर बंद कर तू. हा एक महिना 6 दिवस जेवलो नाही तरी मी काही मरणार नाही म्हणतो. अजिबात नाही मरणार. हे माझे दारूमाई आहे ना हेच माझे रक्षण करेल. तुला माहित आहे. पण तुला काय विसरलीस का आपल्या लग्नाला किती दिवस झाले. तोंड पाना बिंजे किती दिवस झाले लग्नाला आपल्या. मी कसं शिकली सवरली तेवढी मला 8 वर्ष आपल्या लग्न झाले. पाळणा तरी हल्ला का हल्ला का पाणी एवढी जागा त्या गोष्टी करतेस तर माझ्या कारचा पोपसाला तूक लागणे जोपते बोलल्या. आता सांग
सकाळी उठते उठते आणि दारूच्या भट्ट्याला अंगावलं जाते तिकडून मग झोल पडता येते अजून हांडी मध्ये का आहे का नशे तो उपस वापस करते खाय खोटा करते आणि घोर घोर करत झोपते काची लेकरा बरा होणार आहेत म्हणतो मी बायकोची जात सुंचारी हालव हालव उठवतो उठानावा पण घडी उठाले काही खाल्या नाही आता भले वाटते नवरा माझा थकून भागून आला अनाचा डोरा लागून गेला असत ना माणूस म्हणते मला का पोरा बारा नाही झाले म्हणून पोरा बारा करणे का खेडावच्या कवड्या होत का बाई झाडावरचे फुला होत का हलवले का पल्ले सांगते माझ्या जवळ खोट्या गोष्टी आहेत काही सांगते मग सर्व खोट्या गोष्टी आहेत अहो मी संध्याकाळी येतो पिऊन दारू तर तुझ्या दोनही संकली हात म्हणून लावून असतात तुम्हाला वाडीत झोपावची लावते बायको करतो तूच तसेच काही सांगलीस मला उठायला काही सांगलीस तू तेव्हा उठवतेस झोपेत उठवतेस का मला मग जागल्यावर उठव आपल्या घरी काय करता बे आमच्या लोक आम्ही नवरा बायको आपल्या घरी काय करू आम्ही तुमच्या घरी ना का वेगळे तो पाय तो आमचा झगडा आम्ही काय करू हो का नाही राबे तो पाय ना पाय तर कसं गुजूर गुजूर पाहते मग तो पाय तो बसता तुम्ही बोलते भक्ती बोलते नाही का असा घुसवलो असा घुमलो भलती बोलते बायको इजा माणसाच्या सामने जास्त बोलाल का होतो मग माणूस म्हणजे माणूसच होते बाई म्हणजे बाईच होते आई विसरलीस का तू नवऱ्या पुढे कसा नवरा कसा आहे पण बायकोनं चांगलं राहा की नाही भलती सांगते मला आहे मग बुधला फोडीन माझी नजर चुकून मारता का तुम्ही आता मारून पांगण डोऱ्यावर डोरा मिळून शारी नजरीवर नजर फाडून शारी धन्य रे बाबा तुझी लीला परमेश्वरा एक वेळचा भीक माग्या नवरा भेटेल त्याची जिंदगानी करणार होते पण अशा एवढ्या माणसाची जिंदगी नाही रे बाबा तो भीक माग्या नवरा भीक मागन तर आम्ही पदर पसरून पण असा एवढा माणूस कोणाला नको भेटो रे बा